नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील दिव्यांग बांधव प्रकाश दत्तू वाघमोडे व सौ सुमन प्रकाश वाघमोडे यांचा भाऊभाऊकीतील लोकांनी येण्या जाण्याचा रस्ता बंद केला होता। हे दिव्यांग बांधव माढा तालुक्यातील बेंबळे येथे गेल्या 7-8 महिन्यांपासून वास्तव्यास होते। श्रीमती रत्नप्रभा देवी मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख जानकर व प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांच्याशी या वाघमोडे दिव्यांग बांधवांनी संपर्क करून घटनेची सर्व हकीकत सांगितली। संघटनेचे नेते यांनी अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची अकलूज येथील कार्यालयात भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या हालचाली वाढवल्या। माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल मडावी यांच्याशी संपर्क करून सदरचा रस्ता खुला करण्याच्या सूचना केल्या। त्याप्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल मडावी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तिरवंडी येथील दिव्यांग बांधव प्रकाश वाघमोडे यांच्या घरासमोरील रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खुला केला आहे। याची आम्ही काळजी घेऊ। जर असं कोणताही काय प्रकार घडला तर मला डायरेक्ट संपर्क साधला तर आपण त्यातून नक्की मदत करू। रस्त्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल मडावी यांचा सन्मान करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। दिव्यांग बांधव प्रकाश दत्तू वाघमोडे यांनी सत्कार झाल्यानंतर माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना झालेल्या प्रकारची संपूर्ण माहिती सांगितली आहे। यावेळी सौ सुमन प्रकाश वाघमोडे तिरवंडी, गोरख जानकर तरंगफळ, शहाजीराव देशमुख अकलूज, मारुती शिवराम लाटे म्हाळू आदी उपस्थित होते। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक अपंग बांधवांची जी काही हेळसांड होती ती हेळसांड पोलीस प्रशासनानं दूर केलेली आहे। खऱ्या अर्थानं अनेक समाजामध्ये विघ्न संतुष्टी लोक असतात, परंतु कोणाविरोधात भांडण करावं किंवा वाद असावा ह्याला सुद्धा हे आहे। आज एक असा अपंग व्यक्ती आहे तिरवंडीचा प्रकाश वाघमोडे म्हणून आहे। त्यांना दोन्ही पायानं चालता येत नाही, परंतु त्यांचं जे काही शेत होतं त्यांचं घर होतं त्या ठिकाणी त्यांना येऊन जाऊन देत नव्हती। परंतु या अकलूज उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर आणि या माळशिरस पोलीस स्टेशनसाठी म्हणून जे प्रभारी आलेले उपअधीक्षक आहेत पाडावी साहेब यांनी खऱ्या अर्थानं ह्या अपंग बांधवांना न्याय देऊन समाजामध्ये त्यांची खऱ्या अर्थानं अपंगांची जी काही हेळसांड होती त्यांची मान उंचावलेली आहे। आपण त्या जे अपंग बांधव आहेत आपण त्यांच्याकडूनच निश्चितपणे जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव काय? प्रकाश वाघमोडे, गाव तिरवंडी। बर, काय झालता प्रकार नेमका? हे असं माझं असं रान जागा असताना आम्हाला येऊन देत नव्हती, राहून देत नव्हती, हाकलून लावत होती। 5-6 वर्ष मी राहिलो सासरवाडीला बेंबळ्याला। मग आपल्या पार संघटनेच्या अध्यक्षांच्या कारणात तक्रार घातली मी। मग ह्या दोघांनी मिळून आपलं माझं काम हाती घेतलं। कोण दोघं? शहाजी बापू, जानकर दाजी। बर, म्हणजे गोरख जानकर आणि शहाजी देशमुख ह्या दोघांनी तुमचं काम घेतलं हाती। काम झालं मी करून दिलं। आता जागा वाट करून दिली या। पण वाट म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय झालं? काय नाही, हे आलेलं होतं माझं क्षेत्र असून भावाच्या पोराने आलेलं होतं, मला येऊन जाऊन देत नव्हती तिथं रस्त्याला। तुझं काय म्हणायचं इथं? बर, मग त्यातनं मग माझं काय ना अपंग असताना माझं काय चालत नव्हतं ना। मग मी ह्या दोघांच्या पाठशी पडल्यानंतर मग ह्यांनी माझं काम हाती करून त्यांनी साहेबाला याला सहकार्य करून आपलं माझं काम आता लावलंय त्यांनी मार्गाला। मग तिथं रस्ता केला का? हा, केला। काय नाही तिथं रस्त्याला काय ना म्हणजे खटा खांदला त्यांनी खटा मोठा खांडून ठेवला होता। मग ती जेसीबी लावली, मग 2 तास गेलो ते आपलं हिकडा मुरमा आणून त्या खड्यात बुजवला, ते रस्ता आता करून घेतलाय। मग आता ही ज्यावेळेस रस्ता करत होती मग त्यावेळेस तुमची ती भावाची पोरं भाव आली नाही ती आली पुणे सस्य असं ना कशाला येते ती दबाव त्याने नाही करावा असं आहे काय? मग तुम्ही आता ही संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ती शहाजी देशमुख असतील, गोरख जानकर आहेत, तुम्ही त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे का? हो आहे की। मग काय शेवडा कोण हेच आमचे
वाली येते बरोबर अपंगाचं हीच दैवत आहे तो हा, हीच दैवत आहेत आमचं आता दुसरं कोण आहे? आता हे तुमचं पाय जे आहे हे दाखवा बरं थोडस म्हणजे काहीच काम करून देत नाही काय 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 चालायचं नाही मला. असं आहे काय? तुमच्याकडे आहे. बर बर काय बर. आहे ते? 70% ठीक आहे घ्या असू द्या बरं आता मला सांगा हे तुम्ही ज्यावेळेस सासरेवाडीला गेलता हा आणि राहत होता त्यावेळेस मग हिकडली तिरवंडी मधली कोणी नेते मंडळीने वगैरे तुमच्याशी काय संपर्क केला का नाही नाही. बाबा या अन्याय होतोय गाड्यावर म्हणून नाही केलं कोणी नाही का नाही, नाही, म्हणजे संपर्कच कोणी केला नाही कोणी. उपयोगी हो. तुमच्या गावाली आले नाही ती नाही ते आले कोणी. म्हणजे अपंग संघटनेची लोक आहेत आले आले शेवट पण आता त्या ठिकाणी तुम्ही रस्ता जे आहे आता रस्ता झाला तिथं साधारण क्षेत्र किती आहे तुमचं आता तिथं 2-4 गुंठ असेल 4 गुंठ ते असेल साधारणपैकी बर होय त्या वस्तीचं वस्तीचं आणि जमीन शेत किती जमिनी आहे? जरा तुटा खायला तरी किती? 35 गुंठ माझी शेती. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी जिथं वस्ती होती हा, तिथं- तिथे 4-5 गुंठ आहे हा, हा. आणि त्याच गुंठ्या ठिकाणी खड्डा खाणला होता हो, हो. म्हणजे रस्ता तिथं राहायला येऊ नये हा, म्हणून येऊ पण नये. ते आता 35 गुंठ जे आहे त्या 35 गुंठ्याचं काय नाही ना तिथं तिथं नाही काय म्हणजे तिथं वाद नाही नाही ती रान म्हणजे ते आता तुम्ही ते करताय रान हो करतोय आता नावाला येणार म्हणजे फक्त जे वस्तीचं होता ती जाडी ते आता प्रश्न तुमचा मिटलाय बरं मला सांगा तुम्हाला आता राहायला घर वगैरे आहे का आता काय सुद्धा आम्ही माणसामध्ये राहिलो लोकांच्या तिथे पाहुण्याच्या बरं आता तुमची शासनाकडून अपेक्षा आहे का बाबा एखादं घरकुल मंजूर मिळावं मला मी आपण काय म्हणून मिळावं मला अशी तुमची अपेक्षा अपेक्षा आहे होईल मग बरोबर मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज वगैरे केलत का हो केले ते मी पोच पावत्या मला दिली ते त्यांनी बर हम्म. दिले ते होय बर म्हणजे तुम्ही आता ह्या झालेल्या पोलिसांच्या आणि तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर समाधानी आहे समाधानी आहे मी. बरं तुम्ही एक समाजातल्या अपंग बांधवाला एक काय संदेश द्याचाल अशी जी अडचणीत असलेली त्यांना करा आपली माणसं ओळखल्याशिवाय आपल्याला कोणी जाणून घेत नाही आपली माणसं आपण ओळखून काय पाहिजे आपल्यासाठी कोण आबादणारे आहेत हीच माणसं आपण ओळखली पाहिजे होती ना कोणाला ओळखून कोणाचं कोणी जाणत नाही त्याला म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकताय हो, जाऊ येऊ शकतो. शकताय हो. आता काय अडचण नाही काय नाही अडचण आता शिड मारायचा त्याच्या आठवड्यात म्हणजे तुम्ही आता सध्या तरी अपंग असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद आलाय आलाय ना आलाय. ठीक आहे आपण पाहिलं हे वाघमोडे त्यांच्यावर जो अन्याय होता त्या संघटनेचे असतील पोलीस प्रशासनानं असेल चांगली भूमिका बजावली आणि त्यांचं जे घराची जी वाट होती तो रस्ता खुला करून दिलेला आहे त्याबद्दल निश्चितपणे समाजामध्ये जरी कुठं असं वादविवाद अपंगावर असतील अन्याय असतील तर त्यांनी शहाजी देशमुख असतील गोरख जानकर यांच्याशी संपर्क साधावा आणि आपले जे काही प्रश्न असतील ते मांडून घ्यावे निश्चितपणे या माध्यमातून आम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्व अपंग बांधवांना एक विनंती करतो की ज्यांना कुणाला असा अन्याय असतील त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा निश्चितपणे तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आला आणि आपली जी काही माहिती आहे ती दिली त्याबद्दल धन्यवाद राम 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 अकलूज विभाग अकलूज या पोलीस स्टेशनचे DYSP नारायणराव शिरगावकर यांनी आमच्या दिव्यांग बांधवाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्यांना घराला जायला वाट सुद्धा नव्हती पण साहेबांनी एका फोनमध्ये काम केलं त्याबद्दल आम्ही साहेबांचं कायमचं ऋणी आहे आणि इथून पुढच्या बी आमच्या दिव्यांग बांधवाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो असंच काम केलं दिव्यांगाला सहकार्य नेहमी करावं अशी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार आज आपण एक दिव्यांगांना व्यथा फार असतात ह्या दिव्यांगांच्या व्यथा दूर करण्यासाठी आम्ही 1.5 वर्षापासून धडपडत होतो की वाघमोडे पाहुण्यांना फार अडचणीचा विषय होता की घरात राहायचा प्रश्न होता शेतात जायचा रस्त्याचा प्रश्न होता हा दोन्ही प्रश्न साहेबांनी एक फोन केला आणि या फोनवरून साहेबांनी जे आमच्या अंगावर शहारे उभं राहते की एका फोनवर साहेबांच्या आमच्या दिव्यांगाचा प्रश्न मिटला कारण आम्ही म्हणत होतो की दिव्यांगावर 2016चं 92 कलम लावा पण साहेब म्हणले काय नको तुमचं काम पूर्ण करून देतो जसा साहेबांनी शब्द दिला तसं साहेबांचं आम्ही त्यांचा आभार मानण्यासाठी आज अकलूज येथे आलेलो आहोत आणि असेच त्यांच्या पुढील कारकिर्दीस आमच्या माळशिरस तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांच्या वतीनं त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र